वृक्षवल्ली आर.डी. पटले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे झाडे जैवविविधता गार्डन लावून वाढदिवस साजरा केला. गुड मॉर्निंग ग्रुप व वृक्षवल्ली ग्रुपच्या वतीने हा वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी. पटले, मुख्याध्यापक विजय देवगिरकर, मनोहर मस्के, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक डी.एम. आरवाडे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. जैवविविधता गार्डन मध्ये पुष्कळचे विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले व या झाडांना मोठा करण्याकरिता रोजच पाणी देणे, फिरायला जाताना झाडे मोठा करण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी पी.एन. शेलोकर, अशोक रंगारी, सुनील रोकडे, विजय लांजेवार, अरुण चव्हाण, नागबंशी, बीबी पारधी, वामन कापगते, हिरालाल पारधीकर, जितेंद्र कुमार ठाकूर, नरेश रामटेके, पुरुषोत्तम पारधीकर, आत्माराम पटले, भगवान पटले, दुधराम भुरे, मुनेश्वर सेलोकर, एम.डी. नारनवरे, अश्विन राऊत व भरपूर गुड मॉर्निंग व वृक्षवल्ली ग्रुपचे भरपूर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. पर्यावरण की रक्षा हमें सभी करना है. हम चाहते हैं कि मुझे हवा अच्छी मिले, लेकिन हम पेड़ नहीं लगाते. हमें हर व्यक्ति के, देश के हर नागरिक को है अपनी जिम्मेदारी है कि हमें पर्यावरण से सिर्फ देना भी जरूरी है. आसपास का जो माहौल है, एक पेड़ हम जीवन में हर साल कम से कम एक पेड़ लगाएं ताकि आने वाली पीढ़ी को अच्छे फल, अच्छी हवा मिल सके. आजकल इतने प्रकोप, गर्मियों का इतना ज्यादा टेम्परेचर बढ़ रहा है. हम टेम्परेचर का कम करने एक ही साधन है कि आसपास की हरियाली, आसपास के पेड़ को लगाएं. पेड़ को लगाना नहीं, उसको जब तक पेड़ अच्छे से जग नहीं जाए, उससे हमें पेड़ों से हर प्रकार की सुविधाएं मिलती है. पेड़ हमारे लिए जीवन है. जीवन का दूसरा नाम है हमारा कि पेड़. हर व्यक्ति को अपने जीवन में एक ऐसा पेड़ लगाना चाहिए जो हम आसपास का पर्यावरण के लिए लाभदायक, पर्यावरण की सुरक्षा मिले, अधिक मात्रा में ऑक्सीजन प्राप्त हो और सभी लोग स्वस्थ रहें, बीमारियों से दूर रहें. बीमारियां बढ़ रही है और हमें डेली अपने जीवन में अधिक से अधिक ऑक्सीजन की प्राप्ति कहाँ हो. हम जैसे योग, प्राणायाम, व्यायाम करते हैं तो एक पार्ट हमारा डेली लाइफ में कि अपने पर्यावरण को रक्षा करें, पेड़ पौधे का लगाएं, हरियाली को बढ़ाएं. जितने ज्यादा हरियाली होंगे उतनी हमारा खुशहाली आएगी. हरियाली की रक्षा करने के लिए देश के सभी नागरिक इसमें तन मन धन से काम करें, यही हमारी बोलता हूँ. थैंक यू, धन्यवाद. मैं एस.बी. नागबंशी. आज ये जो कार्यक्रम हो रहा है वृक्षवल्ली ग्रुप और गुड मॉर्निंग ग्रुप की ओर से, जो वृक्ष लगाने का कार्यक्रम जो चल रहा है, हमने ये कार्यक्रम 5 जून को भी पर्यावरण दिवस के रूप में मनाया. उसमें अधिकतर फॉरेस्ट ऑफिसर, विद्यार्थी, अपने नाफड़ो ग्रुप के कई लोग थे और जो कार्यक्रम 5 जून को मनाया गया, उसी प्रकार हमारे श्री, जिनका आज बर्थडे है, श्री पटले सर, रात पटले सर जिनका बर्थडे है, उन्होंने ये हमें संदेश दिया है कि किसी का भी बर्थडे रहे तो आप एक 500 का लिफाफा ना देते हुए ताकि एक वृक्ष दीजिए, वो हमेशा उसकी यादगार बनी रहेंगी. इस यादगार को बर्थडे के रूप में मैंने आज पटले सर को एक ऐसा वृक्ष दिया है जो कि प्रदीप मिश्रा, इंटरनेशनल जो प्रवक्ता प्रदीप मिश्रा सर है, जो कि शिव पुराण जो चल रहा है वीटीवी के माध्यम से आस्था चैनल पे आता है, वो मुझे इतना प्रेरणा दिया है शिव पुराण ने कि मैंने वही वृक्ष आज अपने मित्र वृक्षवल्ली ग्रुप के पटले सर को दिया है, जिसका नाम है समी पत्र, जो कि एक बहुत ही अच्छा पूजनीय, पूजे के काम में आता है, जो कि गणेश भगवान को सब में प्रिय है. इसीलिए मैंने आज ये कार्यक्रम जैसी भी रूह है, मैंने आज वही वृक्ष अपने मित्र प्रहलाद पटले सर को दिया है. इतना बोल के मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आदरणीय पटले सरांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. हा एक स्तुत्य कार्यक्रम आहे आणि आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य त्यांना सहकार्य करून या अशा अनोख्या प्रयोगाला आपण यशस्वी केलं. आणि वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे, कारण वातावरणामध्ये एवढं टेम्परेचरचं या झालं. आज दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत आहे, प्रदूषण वाढत आहे आणि याला कुठंतरी आळा घालावा यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. आणि त्यांनी आपलं आता बोलून दाखवल्याप्रमाणे का आपलं वाढदिवस किंवा कोणतेही कार्यक्रम असताना बाकी काही करण्याच्या ऐवजी आपण एकतरी वृक्षारोपण लावावं आणि पर्यावरणाला आपला हातभार लावावा
अशी सर्वांना विनंती आहे. आणि आपण गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांचा आज वाढदिवसाप्रित्यर्थ हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे की आपण अनोखा एक प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त होईल अशी अपेक्षा बाळगून मी आपले 2 शब्द संपवतो. स्वतःचं पत्नीचं किंवा कुटुंबात इतर कुणाचे आपण जेव्हा वाढदिवस साजरे करतो किंवा कुठं वास्तू वगैरे असतो किंवा कोणाच्या म्हणजे वाढदिवसाला आपण जातो, तर लिफाफ्यामध्ये गिफ्ट देण्यापेक्षा एक वृक्ष जर दिला तर तो चिरकाल स्मरणात राहणारं गिफ्ट असते. आणि जेव्हा तो व्यक्ती त्या झाडाला पाणी टाकायला जाईल तेव्हा देणारा तो त्याच्यासमोर दिसतो, एक आठवणही असते आणि पर्यावरणाचं सेवा आपल्या हातून घडते. तर माझी अशी विनंती आहे सर्वांना की वाढदिवस, लग्न, कोणताही जे मोठे समारंभ असतात त्या दिवशी एक झाड लावावं आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आपण हातभार लावावा. या वाढदिवशी आमचे जे मित्रमंडळी यांनी आज या वृक्षारोपण कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमासाठी मला साथ दिली आणि वृक्षारोपण केलं, त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे. सर्वांचा आभार मानतो. आणि मला ज्यांनी जसा आशीर्वाद दिला पुढील आयुष्य सुख समृद्धी जावं म्हणून, तसं माझ्या मित्रमंडळींचं सुद्धा आयुष्य सुख समृद्धी जावं एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम.